अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कसे आहात मित्र आणि मैत्रिणींनो? आय होप मस्त असाल तर मस्तच राहा. एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता उद्यापासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून सुरू होत आहेत आपले मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार. आणि जे आजचा व्हिडिओ ज्यांनी कोणी नवीन सुरुवात करायची आहे, गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवाराचे व्रत करण्यासाठी ज्यांना नवीन सुरुवात करायची आहेत, मग त्या सुवासिनी असू देत, कुमारिका असू यात किंवा कोणीही करायचे आहेत. असं काही नाहीये की कोणी करावे, विवाहितेनं करायचे असतात का, कुमारिकेनं करायचे असतात का, किंवा विधवेनं करायचे असतात का. तर काही नाहीये, फक्त मन स्वच्छ आणि पवित्र राखून या मार्गशीर्ष महिन्याच्या नाही का म्हाताऱ्या वगैरे सर्व वयस्कर वरिष्ठ सर्वजणच करू शकतात हे व्रत. आणि असं काही नाहीये की व्रत जेंट्सनी करावं का किंवा करू नये, तर असं काही नाहीये. ज्यांची इच्छा आहे ते सर्वजण करू शकतात. कारण करायचं काय आहे तर या दिवसात आपल्याला महालक्ष्मीचे व्रत करायचे असतात. आणि महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेंट्स, लेडीज, बालिका किंवा असा कुठलाच नाही का नियम नाहीये किंवा बंधन नाहीये. त्यासाठी कोणीही करू शकतात. फक्त स्वच्छ मनाने आणि निर्मळ भावनेने हे सर्व करायचं आहे. मनोभावे करायचं आहे. फळ निश्चितच असणार आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, करायचं काय आहेत, पूजा कशी करायची आहेत, विधी कशा पार पाडायच्या आहेत. आपल्याला नाही का करतोय तर आपल्याला त्याचं फळही भेटलं पाहिजेत, आपल्याला समाधानही मिळालं पाहिजे. आपण विधी करणार आहोत तर आपल्या नाही का कष्टाला आपण कष्ट करत आहोत तर मिळणारही, हेही तेवढंच खरं आहे. मिळणारही, फक्त मनोभावे करायचं आहे. ज्याच्या त्याच्या नाही का श्रद्धेवर त्याचं फळही डिपेंड असू शकतं. तर ज्यांना कुणाला नवीन जे आहेत आणि त्यांना करायचं आहे नाही का मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराचे व्रत करायचे आहे, पण सेवा काय करायच्या ह्या जर माहिती नसतील तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. त्यांनी नक्कीच या व्हिडिओचा म्हणजे फायदा घेतला पाहिजे आणि अचूक माहितीचं पालन केलंच पाहिजे. तरच आपल्या नाही का कुठल्याही कार्याला आपण जे करत असतो, आता समजा आपल्याला सांगायचं म्हणजे थोडक्यात की आपल्याला नाही का आता एक पीठ मळता येतं, चपाती लाटता येते, पण समजा भाजता जर नीट येत नसेल, फक्त भाजण्या वाचून सुद्धा आपलं चपाती वेस्ट जाऊ शकते. म्हणजेच काय तर परिपूर्णच म्हणजे जे करणार आहोत ते आपण परिपूर्ण केलं पाहिजे. मग थोडं करो किंवा जास्त करो, त्यासाठी विषय असा आहे की आपण जी सेवा करू तर त्याचं फळ आपल्याला मिळालंच पाहिजे आणि ते परिपूर्ण झालंच पाहिजे. आपलं जे व्रत आहे ते फलास गेलंच पाहिजे. तर मैत्रिणींनो, विषय असा आहे. आणि ज्यांना या गुरुवाराचं व्रत करायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं आणि फार अतिशय शुभ विषय असा आहे की या 2023-24 मध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. तर 5 गुरुवार जास्त प्रमाणात येत नाहीयेत. 4 येतात, 3 येतात, 4 येतात, 4च येतात जास्त प्रमाणात. 5 केव्हा तर येतात, पण यावर्षी 5 आलेले आहेत. त्यामुळं ह्या गुरुवाराला नवीन करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. इथून पुढे ते प्रतिवर्षी करूही शकतात. आणि ज्यांना कंटिन्यू ठेवायचे ते कंटिन्यू पण ठेवतात, की ज्यांना समजा गुरुवार धरायचे आहेत की वार्षिक गुरुवार असतात. आता जसं की आपणही करत असतो, आपण गुरुवार करतच असतो, तसे जर गुरुवार करायचे असतील त्यांच्यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यापासून गुरुवारचं व्रत करायला म्हणजे काही हरकत नाहीये. असं म्हणायला की सुरुवात करायला काही हरकत नाहीये असा विषय. तसं गुरुवार म्हणजे ते गुरुवार कसं आहे, गुरुवाराला कुठल्याही नाही का संतांची, देवांची भक्ती करायला गुरुवार हा दिवस अतिशय
शुभच आहे बऱ्यापैकी. त्यामुळं गुरुवार दत्तासाठी करतो आपण, गुरुवार स्वामींसाठी करतो, गुरुवार आपल्या गुरूंसाठी करतो. गुरुवार त्यातले नाही का, असं नाहीये की हे महालक्ष्मीसाठीचं व्रत सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे गुरुवारला अति जास्त प्राधान्य म्हणजे नाही का, या पूजा विधीमध्ये अतिशय जास्त प्रमाणात म्हणजे फलप्राप्ती पण आहेच. त्यासाठी करायचेच आहेत हे नाही का गुरुवार. तर करायचं काय आहे, समजा ज्यांना कुणाला आता हे नाही का महालक्ष्मी आता उपवास करतच असतात, म्हणजे व्रत धरतात, उपवास तर धरतात, पण काहींना महालक्ष्मीचं आता नाही का वाचन करत नाहीत, म्हणजे पूजापाठ करू शकत नाहीत की वाचन होत नाहीये, त्यांच्या कथा वाचल्या जात नाहीत. महालक्ष्मीचे व्रत कथा असते एक पोथी छोटीशी, आणि ती प्रत्येक गुरुवारी व्रत करणाऱ्यांनी प्रत्येक गुरुवारी वाचायची असते. पण समजा ज्या काही महिला आहेत ज्यांना समजा की होत नाहीये, वेळेअभावी वाचून होत नाहीये, समजा अर्धा तास लागू दे, 20 मिनिट लागू दे, 1 तासभर लागू दे, तो वेळ देऊ शकत नाही, तर त्यांनी काय करायचंय, तर मैत्रिणींनो असा काही विषय नाहीये. तुम्ही उपवास धरा, दिवाबत्ती तर सकाळ संध्याकाळ करतच आहात, तुमचं शुद्ध भावनेने आंघोळ वगैरे करून सगळं स्वच्छ करून तुम्ही देवाला सर्व विधी तर करतच आहात. फक्त एवढंच होतंय की तुमच्याकडनं समजा तुम्हाला मंत्रोपचार जास्तीचा म्हणजे करू शकत नाहीत, तर काय करायचं आहे, तुम्ही भलेही तेवढं असेलच तशी अडचण, तर तुम्ही टीव्ही म्हणजे यूट्यूबवरती लावून देऊ शकता, साऊंडवरती वगैरे, असं काही करून तुमच्या फक्त माइंडवर, तुमच्या घरामध्ये त्याचं नाही का असं नाही का ध्वनी पसरल्या पाहिजे, तुमच्या कानावर पडलं पाहिजे, तुमच्या घरात त्या नाही का सगळं कुठला मंत्र जप असेल, महालक्ष्मीचे व्रतकथा असतील, ह्या आता कसं आहे नाही कोण वाचत असेल तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. एवढं जरी करून गेलं सकाळ संध्याकाळ, तर एवढा तेवढा तर वेळ ऐकण्यापुरता तरी आपण काढू शकतो. दुसऱ्या जरी कुठलं काम चालू असलं तरी एवढ्या वेळेसाठी तर एवढा वेळ करू शकतो. तर अशा तऱ्हेने आपण नाही का या विधी पार पाडू शकतो. वेळ भेटला तर शक्यच आहे, वेळ नाही भेटला तर सुद्धा फक्त तुमचं मन तेवढं आकर्षित असलं पाहिजे की मला हे ऐकायचंय, मला हे नाही का आचरणात म्हणजे नाही स्वतःकडे थोडंसं केंद्रित, स्वतःला थोडंसं केंद्रित करायचंच आहे की मला हे ऐकायचं आहे म्हणून. तर अशा तऱ्हेने तुम्ही व्रत करू शकता. उपवासामध्ये तुम्हाला फराळामध्ये तुम्हाला साबुदाणा किंवा फ्रूट्स, फळ, कारण पूजेमध्ये हे असतातच, हेही तुम्ही करू शकता. किंवा खीर वगैरे, खीर म्हणजे की अशी शेवयाची वगैरे खीर नाहीये, फक्त आणि फक्त त्या खिरीमध्ये समजा फक्त काय असू शकतं की दुधाला फक्त विलायची वगैरे टाकून हे अशा पद्धतीचं फक्त सेवन करू शकता. आणि आपले 5 गुरुवार पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मग आपण या महाप्रसाद करायचा असतो. 5 आता यावर्षी 5 गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर महालक्ष्मीचे 5 गुरुवार व्रत करून महालक्ष्मीच्या कथेच्या म्हणजे कोणी नाही का 5 बायकांना किंवा 7 जणींना किंवा 21 जणींना उद्यापनाच्या दिवशी वाढतं करतात. म्हणजेच काय करत असतात तर त्या सुवासिनींना नाही का आपण गुरुवार ज्यांनी गुरुवार पकडल्या म्हणजे नाही का व्रत केलेलं आहे त्यांनी सुवासिनीचा पूर्णपणे साज देऊन, शक्य असेल तर नाहीये तरी काय हरकत नाही, पान सुपारी गजरा देऊन नंतर आपल्या जवळ जी आहे ती एक पुस्तिका तेवढी फक्त वाटप करायची असतात. पण त्याही पुस्तिका अशाच महिलांना द्या की त्यांची इच्छा असली पाहिजे, पुढं त्याचं त्यांना पण तशी भावना असली पाहिजे. नाहीये तर आपण कोणाला तरी उगीच बळजबरीनं आणणार पण त्यांना ते महत्व वाटणार नाहीये. तर अशा महिलांना हे नाही का वाटप पण करू नका. हवं तर मग त्याच्यापेक्षा तुम्ही या प्रत्येक गुरुवारी गोरगरीब नाही का महिला असतात किंवा लहान बालकं असतात
तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्हाला जे शक्य असेल ते कपडे देऊ शकताय, म्हणजे दान केलं पाहिजे आणि दान करायचं, मग असंही करू शकता. कारण जेवढं पुण्य कशातून घडतं की कोणाला तरी समाधान दिलं तर समाधान तुम्हाला दुप्पट मिळतंच. कुणाच्या गरजा भागवल्या तर तुमच्याही गरजा, असं नाहीये की आपल्याला गरज कुठल्या गोष्टीची असत नसते, ती गरज आपल्याला कधी ना कधी आपल्या उपयोगाला येतच असते, आशीर्वादी रूपामध्ये येत असते, पण येतच असते, असं असतं. मग त्यासाठी जेवढं शक्य असेल तेवढं करू शकता. आणि विषय काय करायचा आहे, प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. प्रत्येक जणी उठतच असतात. विधिवत पद्धतीने सर्व आपलं गोमूत्र वगैरे सर्वच्या सर्व साफसफाई किंवा गुलाबजल वगैरे वापरून सर्व दरवाजा उंबरवठा सगळ्याच्या सगळं अगदी साफसफाई करायची आहे. परत हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीच्या लेपनामध्येही सर्व नाही का चंदन, गोमूत्र, म्हणजे कसे एक 4-5 तरी आपले नाही का कंटेंट वापरून आपण त्याचा पद्धतशीरपणे, आपण जसं आपल्या स्वामींचे गुरुवार करतो, 11 गुरुवार करतो, कुठलं पारायण करतो, त्या वेळेला आपण जशी जेवढी शुद्धता, जेवढं पद्धतशीर वागतो त्याच रीतीनं त्याच पद्धतीनं याही महालक्ष्मीच्या व्रताला अगदीच स्वच्छ आणि व्यवस्थित नाही का स्वतःला ठेवायचं आहे. वैवाहिक महिलांनीही ज्या दिवशी व्रत आहे त्याच्या आदल्या दिवशीपासून अगदी स्वतःला स्वच्छ ठेवायचं आहे. सर्व नाही का की थोडक्यात सांगायचं म्हणजे की पालन करायचे आहे, काही गोष्टींचं पालन करायचं आहे आणि ते पालन करूनच व्रत फळात जाऊ शकतं. नाही तर तुम्ही उपास करत आहात आणि कसेही नाही का तुम्ही म्हणजे नाही का काही गोष्टी जे उपवास करत आहेत त्यांनी काही गोष्टींचं पालन करावं, म्हणजे कसाही स्वतःच्या कसाही वापर नाही करायचा, म्हणजे की काही संबंध काही विषय ते टाळूनच आपण आपल्या व्रताला फलास हे करायचं आहे. तर अशा रीतीने कशी वाटली माहिती कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा.